झी 24 तास एक पाऊल पुढे। नक्षलवादी कारवायांमध्ये सक्रिय असलेल्या माओवाद्यांचा गट पुण्यामध्ये सक्रिय असल्याची माहिती समोर आली आहे। माओवाद्यांनी आपलं अस्तित्व दाखवणारी वेगवेगळी पत्रकं शहरातल्या वेगवेगळ्या भागांमध्ये चिकटवली आहेत। तुरुंगात असलेल्या माओवाद्यांच्या अधिकारांच्या समर्थनार्थ मागणी सप्ताह पाळण्याचं आवाहन या पत्रकाद्वारे करण्यात आलंय। माओवाद्यांच्या पत्रकबाजीचे प्रकार यापूर्वीही पुण्यामध्ये घडले होते। या प्रकरणी पुण्यातून काही नक्षलवाद्यांना अटकही करण्यात आली होती। त्यामुळे सांस्कृतिक राजधानी म्हणून गौरवण्यात येणारं पुणे शहर माओवाद्यांचा अड्डा बनलंय असंच म्हणावं लागेल। दरम्यान पुण्यामध्ये माओवाद्यांनी केलेल्या पोस्टरबाजीचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी अरुण मेहत्रे यांनी। पुणे शहरामध्ये माओवाद्यांचा ग्रुप सक्रिय असल्याचं पुन्हा एकदा पुढे आलंय। शनिवार वाड्याच्या प्रवेशद्वारावरती हे एक पत्रक चिकटवण्यात आलंय आणि या ठिकाणी आपण पाहतो आहोत लोकशाही हक्कांसाठी काही मागण्या या पत्रकावरती देण्यात आलेल्या आहे। अर्थात ह्या मागण्या कोणी केल्या आहेत तर खाली हे स्पष्टपणे लिहिलेलं आहे भाकपा माओवादी। अर्थात हेच माओवादी ज्यांचा नक्षलवादी कारवायांशी संबंध असतो या माओवाद्यांनी ही पत्रकं चिटकवली असावीत याबाबत दुमत असण्याचं काही कारण नाही। वर्षभरापूर्वी देखील पुण्यामध्ये अशाच प्रकारची पत्रकं चिकटवण्यात आली होती आणि एकच खळबळ सगळीकडे उडाली होती। त्यानंतर हे पत्रकं कोणी चिकटवलीत याचा शोध घेण्याचा प्रयत्न देखील केला गेला, मात्र त्याचा फारसा उपयोग झाला नाही। आज पुन्हा एकदा पुण्यातल्या शनिवार वाड्यासह बालगंधर्व रंगमंदिर शिवाय पुण्यातला हा पुणे श्रमिक पत्रकार संघ अशा वेगवेगळ्या परिसरामध्ये ही पत्रकं चिटकवण्यात आलेली आहेत। पुण्यासारख्या शहरामध्ये माओवाद्यांचं हे पुणे शहर हे एक भरती केंद्र किंवा संपर्क केंद्र असल्याचं वेळोवेळी स्पष्ट झालेलं आहे आणि आज या ठिकाणी चिटकवण्यात आलेली ही पत्रकं त्याचीच प्रचिती म्हणावी लागेल। आणि म्हणूनच अशा पद्धतीनं जर नक्षलवाद्यांच्या कारवाया वाढल्या तर ती नक्कीच चिंतेची बाब आहे। त्यामुळे संबंधित यंत्रणांनी या पत्रकबाजीकडे गांभीर्यानं बघण्याची गरज आहे। याशिवाय ही पत्रकं कोणी चिटकवलीत याचा शोध घेणं देखील गरजेचं आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट विकी गामेसह अरुण मेहत्रे, झी 24 तास पुणे। झी 24 तास एक पाऊल पुढे।